सर तिसऱ्या लाटेबाबत काय अंदाज व्यक्त तिसऱ्या लाटेच्या संदर्भाने सुद्धा आज मंत्रिमंडळात चर्चा झाली आणि केरळाच्या पार्श्वभूमीवर जसं केरळामध्ये ओणम आत्ताच साजरा झाला आणि त्यामध्ये मोठ्या पद्धतीनं जी गर्दी शेवटी सण म्हटल्यानंतर फेस्टिवल म्हटल्यानंतर होते, तर त्याचाही परिणाम निश्चित प्रकारे जाणवतो. मी स्वतःसुद्धा केरळाच्या आरोग्यमंत्र्यांशी समक्ष फोनवर दुपारी बोललो आणि त्यांना विचारलं की 31,000 एका दिवशी केसेस आल्या, याची कारणं काय आणि काही प्रॉब्लेम्स, म्हणजे ही काही तिसऱ्या वेव्हची सुरुवात समजायची का की केरळापासून झाली. तर त्यांनी म्हणाले की 2 कारणं असू शकतात. एक आमचं ओणम आत्ता जो झाला त्याचं मुख्य कारण, आणि दुसरं थोडीफार जी वाढ होऊ शकते किंवा झाली आहे त्याचं कारण खूप मोठ्याच पद्धतीनं टेस्टिंग्स त्यांनी वाढवलेले आहेत. तिसरा विषय असा पण आहे की मला हे सांगायचं की शेवटी थर्ड वेव्हच्या बाबतीत राज्याची तयारी जूनमध्ये जसं केंद्र सरकारने सांगितलं की थर्ड वेव्ह येऊ शकेल आणि त्याची संख्या साधारण 60 लाख लोक बाधित होऊ शकतील आणि मग त्याच्या टक्केवारीमध्ये 12% लोक हे ऑक्सिजन लागेल, कारण तो सेकंड वेव्हचा आपला अनुभव आपल्या पाठीशी आहे. आणि त्यामुळं अशा पद्धतीची जी काही आकडेवारी आहे त्या आकडेवारीला धरून आपण त्या ठिकाणी तयारी करत असतो. मग त्यामध्ये मला हे सांगायला पाहिजे की जवळजवळ आम्ही 100% जागा, आता रिक्त जागा पण भरत आहोत. त्याचबरोबर म्हणजे त्याच्या परीक्षासुद्धा आता 25 आणि 26ला डिक्लेअर केलेल्या आहेत. क आणि ड वर्गाच्या 1200 डॉक्टर्स आम्ही भरतो आहोत. ते 5 सप्टेंबरच्या अगोदर त्यांचं काउन्सिलिंग होऊन त्यांच्यामध्ये त्यांच्याजवळ त्यांच्या ऑर्डर्स दिल्या जातील आणि अशा पद्धतीनं अ वर्ग, ब वर्ग, क आणि ड आणि काही जे सुपर क्लास जे असतील किंवा क्लास 1 ऑफिसर्स जे आहेत त्यांना आपण MPSCकडे सुद्धा पाठवलेलं आहे. तर तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने आपण रिक्त जागा 100% भरतो आहोत. ऑक्सिजन मी मागे पण सांगितलं त्या पद्धतीनं पूर्वी आपल्याजवळ फक्त 1200 ते 1300 मेट्रिक टन ऑक्सिजनची उपलब्धता असायची, ती आता आपण जवळजवळ 2000 मेट्रिक टनपर्यंत, मग त्यात PSA प्लॅन्ट्स असतील किंवा LMO म्हणजे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे प्लॅन्ट्स असतील किंवा त्याचं स्टोरेज असेल, या सगळ्या संदर्भाने निश्चित प्रकारे वाढ आपण करतो आहोत. आपल्याला मागे आत्ताच झालेल्या जुलै महिन्याच्या अधिवेशनामध्ये आपण आर्थिक तरतूद तिसऱ्या वेव्हच्या अनुषंगाने सुद्धा करून घेतलेली आहे आणि ज्या माध्यमातून मेडिसिन्स आणि तद अनुषंगाने जे काही आवश्यक इक्विपमेंट्स आहेत त्याची पण ॲम्ब्युलन्सेस असतील, 1000 ॲम्ब्युलन्सेस आपण खरेदी पण केल्यात आणि त्या आता प्रत्यक्षात त्याला सप्टेंबर एंडच्या अगोदर त्या पूर्णतः 500 तर गेल्यात, 500 सप्टेंबर एंडच्या अगोदर पुन्हा प्रत्येक प्राथमिक आरोग्यापर्यंत हे जाणार आहे, ॲम्ब्युलन्स मिळणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 100% PSCजला ॲम्ब्युलन्स मिळतील, ग्रामीण रुग्णालयाला ॲम्ब्युलन्स मिळतील, जिल्हा रुग्णालयांना मिळतील, जागा रिक्त भरल्या जातील आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या वतीनं सुद्धा आमचा जो काही प्रस्ताव आम्ही पाठवलेला आहे 5,000 कोटीचा, की ज्याच्यामध्ये जेवढे म्हणून आपले ग्रामीण रुग्णालय आणि अन्य अपग्रेडेशन झालेले जे काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध नसायची. प्रस्ताव मंजूर आहे, परंतु निधी नसल्यामुळे आणि बजेटमध्ये तेवढी तरतूद नसल्यामुळे आपण तेवढी मंत्रिमंडळाने कर्ज घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर त्याबाबत सुद्धा आमचा पाठपुरावा खऱ्या अर्थाने फायनान्स डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे चालू आहे. त्यामुळे ओव्हरऑल ज्याला म्हणू आपण की आपण त्या संदर्भाने काळजी घेत आहोत थर्ड वेव्हच्या अनुषंगाने आणि जे काही आकडे सांगण्यात आलेले असतील त्या आकड्यांना धरूनच ही काळजी त्या ठिकाणी घेण्यात येत आहे. किती आकडा अपेक्षित आहे राज्य सरकारचं काम?
साधारण पहिल्या वेव्हमध्ये 20 लाख बाधित झाले, दुसऱ्या वेव्हमध्ये 40 झाले आणि तिसऱ्या वेव्हमध्ये जो अंदाज व्यक्त करण्यात येतो तो 60 लाखाचा व्यक्त करण्यात येतो. मग त्यामध्ये आपल्याला असंही असतं की 12% लोकांना ऑक्सिजन लागतं, असा आपल्याला दुसऱ्या वेव्हचा अनुभव आहे. मग तेवढे आपण जर का 12% ऑफ 60 लाख जे लागतील ते, मागच्या वेळी आपल्याला एका वेळी 6.5 लाख लोक पेशंट ॲक्टिव्ह पेशंट्स होते, ते आता थर्ड वेव्हमध्ये असं भाकीत केलं जातं, जे काही अंदाज आहेत हे सगळे, की 13 लाख लोक एखाद्या वेळेस बाधित होऊ शकतील आणि त्या दृष्टिकोनातून तेवढे बेड्स लागू शकतील. तर असे काही जे आकडेवारी आहेत हे सगळे अंदाजित आकडेवारी आहेत, परंतु त्या अनुषंगाने जे काही मॅक्झिमम लेवलला तयारी करता येऊ शकते ती तयारी करण्याचं त्या ठिकाणी राज्य शासन प्रयत्नशील आहे. आणि म्हणूनच खरं तर मला हेही आपल्याला सांगितलं पाहिजे की सिरो सर्व्हिलन्स जे आहे त्यामध्ये परफॉर्मन्स ऑफ स्टेट्स याची पण तुलना केली जाते की कोणतं राज्य एकूण असलेल्या लोकसंख्येच्या किती बाधित झालेलं आहे. तर त्याचा जो देशस्तरावर सिरो सर्व्हिलन्सचा रिपोर्ट आलेला आहे त्यामध्ये सगळ्यात कमी बाधित झालेलं राज्य हे केरळ आहे 42%, त्याच्या खालोखाल 55% हे महाराष्ट्र आहे. परंतु अनेक राज्य असे आहेत, जसं मध्य प्रदेश सगळ्यात जास्त बाधित झालेले 89% पर्यंत, म्हणजे त्यांना तेवढं इन्फेक्शन झालंय असं त्यांच्या रिपोर्टवरून दिसतं. आणि म्हणून त्यावरून मग असंही भाकीत करण्यात आलं की त्याच्यामुळे एवढे जर का बाधित झाले असतील तर मग त्याचे डेथ्स किती असतील, त्याचे हे किती असतील. तर त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचं केरळाचं हे परफॉर्मन्स नक्कीच इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात दृष्टिकोनातून चांगलं आहे. आजच्या या निमित्ताने मी हेही सांगेल की आज मंत्रिमंडळाने जो मी मागच्या 1-2 महिन्यापूर्वी निर्णय घेण्यात आला होता, आशा वर्कर्सला 71,000 आशा वर्कर्स आहेत आणि साधारण 3600 गटप्रवर्तक आहेत. आशा वर्कर्सला 1500 रुपये वाढ देण्यात आलेली आहे आणि गटप्रवर्तकाला 1700 रुपये वाढ देण्यात आलेली आहे आणि ज्याचा खर्च साधारणपणे 2-250 कोटी रुपयाच्या दरम्यान एकंदर राज्यावर येणार आहे. त्याला आज मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे आशा वर्करचा पगारामध्ये 1,500 रुपये यावर्षी वाढ होणार आहे. तर मला वाटतं की ती पण एक जी आशाताईंना आमच्या मान्य केलेला जो विषय आहे संपाच्या वेळेस, त्याला आज कॅबिनेटने मंजुरी दिल्यामुळे त्या तारखेपासून जुलैपासून त्यांना त्यांचं जो काही आहे तो पगारात वाढ होऊन तो पगार दिला जाईल. हा एकच मराठीत विषय असा आहे की लहान मुलांचं प्रमाण जे आहे कोरोना बाधित होण्याचं वाढताना दिसतंय असं समोर येतंय. नक्की काय राज्य सरकार याच्याकडे कसं लक्ष देतं? याला जोडूनच प्रश्न, मुंबईतील एका अनाथ आश्रमामध्ये 22 मुलांना कोरोना झाल्याचं आढळून आलं. नाही, मुलांच्या संदर्भाने इन्फेक्शन होतच नाही अशातला भाग नाही आहे. आपल्याला पहिला आणि दुसऱ्या वेव्हचा जर आपण मुलांची टक्केवारी जी इन्फेक्ट झालेली आहे किंवा बाधित झालेली आहे त्यांची जर टक्केवारी बघितली तर ती 8% ते 10% दरम्यान आहेच. आणि त्यामुळे मुलांना इन्फेक्शन होणार नाही अशातला प्रकार नाही, पण तो 10% आत आहे आणि मृत्यूचं अत्यंत नगण्य प्रमाण आहे. त्यामुळे मृत्यू वगैरेचा तसा विषय मुलांमध्ये कधीही नाही आहे आणि त्यामुळे जरूर एखाद्या आश्रमामध्ये बाधित होण्याची शक्यता म्हणजे जी आहे ती वस्तुस्थिती आहे, परंतु घाबरून जाण्याचा तसा कुठलाही विषय नाही आहे. त्यांचा उपचार केला जाईल आणि व्यवस्थित त्यांना केलं जाईल. मोठ्या प्रमाणावर लसीकरण झालेलं नाही. प्रत्येक ग्रामपंचायतीला रोज 100 ते 150 डोस येतात, परंतु त्यामध्ये टोकन पद्धती असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण होतो. नाही, लसीकरणाच्या हद्दीपर्यंत सुद्धा मंत्रिमंडळात फार सविस्तर चर्चा झाली आणि मी या निमित्ताने सांगू इच्छितो की केंद्र शासनाने सुद्धा लसीकरणाला आमचा सातत्याचा पाठपुरावा लक्षात घेता सप्टेंबर महिन्यात 1,70,00,000 डोसेस देण्याचं मान्य केलेलं आहे. आणि त्यामुळे 1,70,00,000 मिळाल्यामुळे जे दर महिन्याला मागच्या महिन्यांमध्ये, आता मागच्या महिन्यात किती मिळालं तर 1,15,00,000, 1,20,00,000 असं जे मिळतं ते आता 1,70,00,000 मिळेल. याचा अर्थ एक 50,00,000 डोसेस सप्टेंबर महिन्यात अधिक जास्तीचे मिळतील, ज्याचा उपयोग आपल्याला अधिक लसीकरण करण्यामध्ये होईल. एक नक्की आहे की
ग्रामीण भागामध्ये जसं आता म्हणतो आपल्याला क्रायटेरिया असा असतो बऱ्याचदा, सायंटिफिक क्रायटेरिया तो असा असतो की ज्यांना आपण फर्स्ट डोस दिलेला आहे त्यांना सेकंड डोस त्यांचा जर ड्यू डेट झाली तर त्यावेळी देणं गरजेचं असतंच आणि ते दिलेलं बरं असं केंद्र शासनाचं आणि ICMRचं सुद्धा सूचना असतात. त्या अनुषंगाने आपण सेकंड डोस प्रत्येक जिल्ह्याला प्लॅन करतो आणि सेकंड डोससाठी पहिलं प्रायोरिटी देतो आणि सेकंड डोसच्या व्यतिरिक्त जो उपलब्ध मात्रा आहे मग ती मात्रा आपण प्रत्येक जिल्ह्याला पॉप्युलेशन प्रमाणात किंवा त्यांच्या या सगळ्या गोष्टींनी आपण देत असतो. त्यामुळे येणारा जो मात्रा आहे किंवा येणारा जी काही संख्या आहे लसींची ती आपण अशा फॉर्म्युलेनी डिस्ट्रीब्यूट करत असतो आणि मला असं वाटतं की ती जर जास्त आली तर अशा पद्धतीनं ग्रामीण भागाला किंवा जी काही मागणी आहे त्या मागणीप्रमाणेच पुरवठा जर झाला तर निश्चित प्रकारे आपलं लसीकरण लवकर होऊ शकेल. तिसऱ्या वेव्हची जी आज भीती सगळ्यांच्या मनात वाटते याला एकच रामबाण उपाय आहे आणि तो म्हणजे लसीकरणाचा. आणि म्हणून आमचा आग्रही भूमिका नेहमीच असते जी केंद्र सरकारने कदाचित सप्टेंबर महिन्यात थोडीफार तरी वाढीव मात्रा दिल्यामुळे मला वाटतं की समाधान वाटतंय की कुठल्याही परिस्थितीत आपण जर लसीकरणाला गती दिली तर आपल्याला तेवढासं गंभीरता किंवा सिव्हिअरिटी पेशंटची राहणार नाही. इन्फेक्शन जरी झालं तरी ते अत्यंत माइल्ड राहील. आज तिसरी वेव्ह अमेरिकेत चालू आहे, तिसरी वेव्ह UK चालू आहे, युरोपमधल्या अनेक देशांमध्ये चालू आहे, रशियामध्ये चालू आहे. तिसरी वेव्ह या सगळ्या देशांमध्ये चालू आहे. परंतु सगळीकडे मृत्यूदराची जी काही ग्राफ आहे तो उतरतो आहे आणि त्यामुळे मला वाटतं की लसीकरणाचा खूप मोठा परिणाम या सगळ्या गोष्टींवर असू शकेल. म्हणून महाराष्ट्राला जेवढ्या लवकर लसीकरण 100% आपल्याला करून घेता येऊ शकेल ते करण्याचा आपला मानस आहे. आज महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या किमान 52% आपण पहिला डोस तरी देऊ शकलेलो आहोत आणि त्यामुळे एकूण लोकसंख्येच्या 52% लोकसंख्या आपण निश्चित प्रकारे काही प्रमाणात सुरक्षित केली आहे. उरलेले 48% सुद्धा आपल्याला लवकरच ते पूर्ण करायचे. लास्ट मराठी. कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांच्या आकडेवारीमध्ये राज्य सरकार लपवत असा आरोप होता. आता काही आकडेवारी समोर आलेले आहेत. 2018 आणि 19 मध्ये याच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी जवळपास 1,939 जणांचा अधिकचा मृत्यू झालेला आहे आणि राज्य सरकार फक्त कोरोनाचा मृत्यू जो आहे 50,000 होते. जवळपास मोठा फरक आहे, तफावत आहे. काय नेमके त्यामागचं? नाही, कोरोनाचा कुठलाच मृत्यू कधीच लपवलेला नाही हे मी अतिशय दाव्याने या ठिकाणी सांगेन. त्यामुळे जो काही असेल तो मी मागेही सांगितलं की कधी कधी प्रायव्हेट लोकांचं अपडेशन झालेलं नसतं, तेवढाच तो विषय असतो. तो कधी कधी लेट आपण अपलोड करतो, परंतु मृत्यू लपवण्याचा कधीच कुठला कारण नाही आहे. आज मंत्रिमंडल ने थर्ड वेव के बारे में तफसील से चर्चा की और जिसमें खास तौर पर ये भी आज जो चर्चा हुई वो ऐसी हुई है कि हमारी थर्ड वेव की प्रिपरेशन कैसी है. तो प्रिपरेशन की हद तक मैं ये कहूँगा कि हमारा 100% हम हमारे जितने भी वेकेंट पोजीशंस है हमारे स्वास्थ्य विभाग में हम पूरी भरने के लिए हम पूरी तैयारी किए हैं. जैसा कि अबाउट 1200 डॉक्टर्स हम 5 सितंबर तक उनको एक्चुअली उनको अपॉइंटमेंट ऑर्डर्स दिए जाएंगे और सितंबर एंड तक क वर्ग और ड वर्ग के जितने भी हमारे संख्या है करीबन 7,000 रिक्त जो जगह है उनके भी अपॉइंटमेंट ऑर्डर्स हम सितंबर एंड तक पूरी एग्ज़ाम लेके हम देंगे, क्योंकि 25 और 26 को हम एग्ज़ाम लेंगे और उसके बाद 4 दिन में हम रिज़ल्ट डिक्लेयर करके उनको अपॉइंटमेंट लेटर्स जो भी है उसके बारे में प्रोसीजर करके हम देंगे. तो ये हमारी रिक्त पोजीशन की यानी जिससे कि हम ह्यूमन रिसोर्स हम पूरी तैयारी कर रहे हैं. दूसरा होता है हमारा जो बजट का प्रोविज़न है उसमें भी हमने बजट जो भी हमारे थर्ड वेव को एंटीसिपेट करते हुए जो बजट लगने वाला है जो संख्या जो हमें रकम लगने वाली है उसका प्रावधान भी किया गया है. और मेडिसिन खरीदी हो या जो भी कंज्यूमेबल्स की खरीदी है वो भी हम पूरी कर रहे हैं. उसकी भी व्यवस्था हमने पूरे कलेक्टर्स को मनी डिस्ट्रीब्यूशन फंड्स डिस्ट्रीब्यूशन करके किया है, उनको सूचित किया है. थर्ड होता है जैसा कि बेड्स मैनेजमेंट हो, मेडिसिन मैनेजमेंट हो
ऑक्सीजन मैनेजमेंट हो, एम्बुलेंस मैनेजमेंट हो, तो एम्बुलेंस 1000 एम्बुलेंस स्वास्थ्य विभाग ने पूरा परचेस करके हर प्राथमिक आरोग्य केंद्र को हमने प्राइमरी हेल्थ सेंटर को हमने दिए। और रहा सवाल ऑक्सीजन के हद तक, जो पहले 1300 मेट्रिक ऑक्सीजन था उसको हमने अभी एक्सपांड करके करीबन 2000 मेट्रिक टन तक ऑक्सीजन की व्यवस्था करने के लिए हमने जो भी PSA प्लांट्स है वो लगाए हैं, और लिक्विड मेडिकल ऑक्सीजन स्टोरेज करने के लिए भी हमने व्यवस्था की है। तो इस तरह से हमने थर्ड वेव का जो भी अंदाज़ा है, जैसा 20 लाख फर्स्ट वेव में इन्फेक्ट हुआ था, 40 लाख सेकेंड वेव में हुआ, जो अंदाज व्यक्त किया जा रहा है वो है 60 लाख थर्ड वेव में। तो उसके जो भी हमारा अनुभव है कि 12% ऑक्सीजन उसके जो लोग हैं वो ऑक्सीजन पे हो सकते हैं, तो तब उनको ऑक्सीजन कितना लगेगा, ये सब देखते हुए मैक्सिमम जो भी तैयारी है वो हमने की है। रहा सवाल, मैं ये भी कहना चाहूँगा कि जो सीरो सर्विलेंस का रिपोर्ट आया है केंद्र शासन से, वो रिपोर्ट भी यह कह रहा है कि महाराष्ट्र, केरला में 42% ही सीरो सर्विलेंस में इन्फेक्टेड लोग दिख रहे हैं। इसका मतलब है कि करीबन 58% अभी भी इन्फेक्ट नहीं हुए हैं। महाराष्ट्र में ये स्थिति 55% इन्फेक्ट हुआ है और 45% इन्फेक्ट नहीं हुआ है। लेकिन मध्य प्रदेश है, बिहार है, उत्तर प्रदेश है, इनमें इन्फेक्शन का रेट करीबन 89% से लेके 70-75% तक उनका इन्फेक्शन का रेट है। यानी वहाँ पर बहुत बड़े पैमाने पर हर्ड इम्यूनिटी आई है, ऐसा कहना है। इसका मतलब ये भी होता है कि वहाँ पर इन्फेक्शन हुआ लेकिन टेस्टिंग नहीं हुआ, फिर काफ़ी मृत्यु भी होंगे, ऐसा अंदाज ये जो व्यक्त हुआ है सीरो सर्वेलेंस रिपोर्ट से। तो इसका मतलब इतना ही है कि केरला हो, महाराष्ट्र हो, इनका जो भी प्रोटोकॉल्स फॉलो करने की जो तरीके हैं उन्होंने ठीक किए हैं। ये हम नहीं कह रहे, ये हमारा सीरो सर्वेलेंस रिपोर्ट के माध्यम से जो अंदाज व्यक्त किया है यह रिपोर्ट कह रहा है। आज मंत्रिमंडल ने दूसरा एक महत्वपूर्ण निर्णय लिया है कि आशा वर्कर्स जो होती है, करीबन 71,000 प्लस आशा वर्कर्स महाराष्ट्र में है, जिनको हमने मान्य किया था कि 1500 पर मंथ हम हाइक देंगे, और वह अभी कैबिनेट ने मान्य किया है। उसके तहत 275 करोड़ अप्रॉक्सीमेटली ईयरली इस ईयर को हमारे को उसका एक्सपेंडिचर होगा, उसकी व्यवस्था भी आने वाले हमारे दिसंबर के बजट में करना पड़ेगा। उसकी भी मान्यता मंत्रिमंडल ने दी है, और इसलिए हमारे आशाताई को एवरी मंथ 1500 रुपीज़ उनके सैलरी में हाइक हुआ है। कोविड 500 रुपीज़ उसमें जो है उसमें इंक्लूडेड है। सेकंड जो होता है वो है गट प्रवर्तक, उनको सुपरवाइज करने के लिए जो गट प्रवर्तक है उनकी संख्या भी करीबन 3500 है महाराष्ट्र में। तो उनको भी 1700 पर मंथ राइज दिया गया था, जो हमने मान्य किया था उनके संप के वक्त। अभी उसकी मंत्रिमंडल ने मान्यता दी है, और जुलाई महीने से उसका इफेक्ट किया जाएगा। तो जो हमने एक जो आश्वासन दिया था उसकी पूर्ति इस मंत्रिमंडल के माध्यम से हुई है, यह जानकारी मैं महाराष्ट्र के लोगों को और हमारे आशाताई को देना चाहता हूँ। सर साहब, बच्चों को लेकर कितनी चिंता है, और मुंबई में आगरीपाड़ा में 22 बच्चे जो इन्फेक्टेड हुए हैं, उसको लेकर क्या जानकारी है? बच्चों का इन्फेक्शन सभी के लिए कंसर्न का मुद्दा होता है ज़रूर, लेकिन सेकेंड वेव और फर्स्ट वेव में के जो आंकड़े हमारे पास है उससे यह जाहिर होता है कि ज़रूर 8 to 10% बच्चों में इन्फेक्शन दिखाई दिया है, और इसलिए ज़रूर सभी को चिंता होती है। कभी एक आधे आश्रम शाला में एकदम से 10 लोगों को इन्फेक्शन हुआ, 10 बच्चों को इन्फेक्शन हुआ, लेकिन घबराने वाला उसमें कोई काम नहीं है, क्योंकि जैसा हमने कहा है कि हमारा पूर्व अनुभव यही कहता है कि 8 to 10% इन्फेक्शन होता है। लेकिन इन्फेक्शन का होना और बच्चों को बहुत सीरियस होना, ये दो अलग अलग मुद्दे। इन्फेक्शन ज़रूर होता है, लेकिन बच्चों का मृत्यु होना या बच्चों को बहुत सीवियर उसका असर होना ये नहीं हो रहा है, या ऐसे आंकड़े बिल्कुल नहीं है।
तो इसलिए ज़रूर हम ध्यान रखे हुए हैं और इन्फेक्शन न हो इसके लिए भी व्यवस्था की जाएगी, क्योंकि अभी स्कूल्स के ओपन होने का जो चर्चा है, जैसा कि अभी स्वास्थ्य विभाग ने एक हमने सर्कुलर भेजे हैं सभी ज़िले के कलेक्टर्स को कि उन्होंने समन्वय करना ज़रूरी है, कोऑर्डिनेशन करना ज़रूरी है स्वास्थ्य विभाग और शिक्षा विभाग के माध्यम से, और सभी टीचिंग और नॉन टीचिंग जो स्टाफ होता है उनको 5 सितंबर के पहले उनको वैक्सीनेट करना चाहिए। अगर स्पेशल ड्राइव लेके भी वैक्सीनेट किया तो भी चलेगा। इसका मतलब है हम स्कूल खोलने के लिए एक जो स्टेप होती है कि हमारा पहले तो शिक्षक और नॉन टीचिंग दोनों भी वैक्सीनेट होना चाहिए, तो ये काम हम पहले 5 सितंबर के पहले ख़त्म करना चाहते। उसके बाद जो पीडियाट्रिक टास्क फोर्स है और माननीय मुख्यमंत्री जी है, इसके ऊपर स्कूल खोलने की तारीख के ऊपर निर्णय लेंगे। सर, एक सवाल यह है कि जाइडस ने जो 12 साल के ऊपर के बच्चों के लेकर टीका जो अप्रूव किया है, उसको लेकर के कब तक देख रहे हैं और कैसे उसको इम्प्लीमेंट किया जाए? मुझे लगता है पहले तो टीकाकरण ये 18 के आगे के उम्र के लोगों को, वो वल्नरेबल क्लास है क्योंकि वो बहुत ज़्यादा घूमने वाला क्लास है, उनको संक्रमण होने के चांसेस ज़्यादा है, इसलिए पहले हम उस पर कॉन्सेंट्रेट करेंगे। जैसा कि हम पहले 60+ पे कॉन्सेंट्रेट किए, फिर हम कोमॉर्बिड जनता पे कॉन्सेंट्रेट किए और अभी 18 के आगे के उम्र के लोगों को कॉन्सेंट्रेट करें। तो जैसा कि 12 के ऊपर टीकाकरण अलाउड है तो हम उसके ऊपर भी ज़रूर करेंगे। टीका की मात्रा कितनी मिलती है उसके ऊपर सब कुछ निर्भर होता है, प्रायोरिटाइज करना पड़ता है। तो प्रायोरिटाइज पहली यह 18+ लोगों की ज़रूर रहेगी और इसीलिए हम उसके ऊपर भी ध्यान दिए। सर, प्रायोरिटी की आपने बात की और टीके जो है वो आपको कम मिल रहे हैं वो बात की। सवाल यही है कि तकरीबन 25 से 26 लाख लोग अभी भी दूसरे डोज के लिए रुके हैं। केंद्र से आपको तकरीबन 20 से 30 लाख का एक सप्लाई आने वाला है, तो क्या इस बार भी प्रायोरिटी किन्हें दी जाएगी और फर्स्ट डोज रुकाया जाएगा? ज़रूर सेकेंड डोज को ही प्रायोरिटी देना साइंटिफिकली ज़रूरी है और वैसा ही प्रोटोकॉल ICMR का होता है, क्योंकि उनका ड्यू डेट जब हो जाता है आफ्टर 84 डेज, तो यानी अगर कोविशील्ड है तो, और कोवैक्सीन है तो 28 डेज, तो अगर ये ड्यू डेट को सेकेंड डोज अगर दिए तो उनको हम सुरक्षित कर सकते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि पहला तो सेकेंड डोज, जिन्होंने फर्स्ट डोज लिया है उनको सेकेंड डोज देना यही प्रायोरिटी है, उसको प्रावधान पहले देना पड़ता है और उसके बाद में जो मात्रा बचती है वो हम लोक संख्या के माध्यम से सभी डिस्ट्रिक्ट को हम बंटवारा करते हैं। कब तक एक्सपेक्ट कर रहे हैं कि इसके बड़े पैमाने ये जो 25 लाख सेकेंड डोज के लिए वेटिंग है, मैं ये अभी जैसा कहा हूँ कि सितंबर में हमारे को केंद्र शासन ने आश्वासित किया है कि केंद्र शासन ने आने वाले महीने में 50 लाख डोसेस और ज़्यादा देने का आश्वासन दिया है, जैसा कि पिछले महीने में या इस महीने में 1 करोड़ 15 लाख 1 करोड़ 20 लाख ऐसे मात्रा पहले पिछले 2 महीने में मिले, लेकिन सितंबर में 1 करोड़ 70 लाख मिलेंगे, ऐसा उन्होंने वादा किया है, आश्वासन दिया है। हमें देखना है कि अगर 1 करोड़ 70 लाख मिलते हैं तो 50 लाख मात्रा जो ज़्यादा मिलेगी उससे निश्चित तौर पर थोड़ी और गति हम टीकाकरण को दे सकेंगे। सर, एक राजकीय प्रश्न आहे की आज मुख्यमंत्र्यांनी हे राज्यपालांना भेटायला जाणार होते, काही चर्चा झाली? मला वाटतं की राज्यपालांना भेटायला एक संस्थात्मक एक तो इन्स्टिट्यूशन आहे राज्यपाल जी म्हणजे, तर कदाचित काही त्यांचा चर्चा झालेली असेल आणि म्हणूनच त्यांनी त्या ठिकाणी ते जात आहेत। कदाचित राज्यपालांची अपॉइंटमेंटही घेतली असेल, राज्यपालांनी त्यांना बोलवलेले असेल, या दृष्टिकोनातून ते जात आहेत आणि राज्याच्या अनेक गोष्टी असतात की ज्याच्यावर त्यांची चर्चा होऊ शकते। सर, प्रश्न असा आहे की अधिकारी सेवेत असताना मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियातील वारसांना नोकरी मिळणार काय निर्णय? आज एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला जो मला खरंच सांगायला मनापासून आनंद आहे की वर्ग 1 आणि वर्ग 2 हे जे काही अधिकाऱ्यांचे संवर्ग आहेत सर्व विभागांमध्ये, आत्तापर्यंत नेहमीच वर्ग 3 आणि वर्ग 4 यांच्याच साठी अनुकंपाचं धोरण महाराष्ट्रामध्ये लागू होतं,
मात्र आता वर्ग 1 आणि वर्ग 2 या संवर्गातील व्यक्ती जरी दुर्दैवाने मृत्यू झाला तरी त्यांच्या पाल्यांसाठी अनुकंपाचं धोरण लागू करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या पाल्यांना क आणि ड मध्ये घेण्यात यावं असंही ठरवण्यात आलेलं आहे. नंबर 2, 20% एकूण जी काही त्यांची संख्या असेल त्याच्या 20% ही जी काही आता प्रलंबित यादी आहे, या प्रलंबित यादीपैकी 20% लोक हे अनुकंपाच्या माध्यमातून घेतले जातील. हे सगळे त्या आरक्षणाच्या जागेवर घेतले जातील आणि ते आरक्षण त्या ठिकाणी मायनस होईल. आणि त्यामुळं एक अतिशय महत्त्वाचा निर्णय झाल्यामुळे सुद्धा मला वाटतं की या निर्णयाचा खूप चांगला इम्पॅक्ट रिक्त जागा भरण्यावर होऊ शकेल आणि जी काही प्रलंबित यादी मागच्या काही वर्षानुवर्ष आहे त्या यादीला सुद्धा कुठल्याही परिस्थितीत खूप मोठ्या पद्धतीने आधार मिळेल. मागच्या 1-2 वर्षामध्ये कोरोनाच्या अधिकाऱ्यांचं मृत्यू झालेलं आहे आणि ब गटातील, तर त्यांच्या वाचण्यासाठी ही योजना लागू असणार आहे. अनुकंपाचा अर्थ ऑन ड्युटी जर कुठल्याही अधिकारी मृत्यू झाला तर त्याच्या पाल्यांना आपण नोकरीवर घेतो आणि क आणि ड वर्गामध्ये घेतो. तर जर ते ऑन ड्युटी कुणी मृत्यू झाला असेल तर निश्चित प्रकारे आपल्याला त्यांचं घेता येऊ शकेल. परंतु आता असं आहे की आज हा निर्णय झाला त्यामुळे तिसऱ्या लाटेची शक्यता पाहून स्थानिक स्वराज्य या इलेक्शनच्या संदर्भात ती जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीला माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय आणि टास्क फोर्सचे काही लोक आणि संपूर्ण आमचा आरोग्य विभागाचे अधिकारी बसून त्यांना समजावून सांगतील आणि त्यानंतर, कारण ती एक ऑटोनॉमस निश्चित प्रकारे सांगेल, एक भाकीत व्यक्त करेल की कधी अंदाजित तिसरी लाट येऊ शकते आणि कशा स्वरूपाने आमची आता संख्या वाढते आणि त्यामुळे निश्चित प्रकारे त्याला थोडं लांबवलं पाहिजे ही अपेक्षा जरूर मंत्रिमंडळाने व्यक्त केलेली आहे आणि तीच अपेक्षा माननीय मुख्यमंत्री या अथॉरिटीजवळ व्यक्त करतील, टास्क फोर्सच्या समोर व्यक्त करतील. त्यानंतर ती जी अथॉरिटी आहे जी लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या इलेक्शन्स घेते आणि सहकाराची निवडणुकासुद्धा घेणारी एक अथॉरिटी आहे, ह्या दोन्ही अथॉरिटीज त्यानंतर योग्य ते निर्णय निश्चित प्रकारे घेतील. आणि विचार असाच आहे की तिसरी लाट 100% येईल अशाच त्या ठिकाणी सांगण्यात आलेला असल्या कारणाने थोडेफार निश्चित प्रकारे जीविताचा धोका आणि संक्रमण आणि ह्या सगळ्याच गोष्टी विचारात घेता थोडं लांबवलं पाहिजे असा विचार जरूर व्यक्त करण्यात आलेला आहे. टीचिंग और नॉन टीचिंग स्टाफ के लिए कोई सर्कुलर निकाला गया है, कब तक उनका टीकाकरण कंप्लीट होना चाहिए? टीकाकरण टीचिंग और नॉन टीचिंग का 5 सितंबर तक कलेक्टर्स, कमिश्नर्स ने समन्वय करके यानी कोऑर्डिनेशन करके उन्होंने स्वास्थ्य विभाग के लोग जो टीकाकरण करने वाले हैं और जिनका टीकाकरण करना है वो है शिक्षक और नॉन टीचिंग स्टाफ, तो उनका समन्वय करके शिक्षा विभाग के साथ समन्वय करके उनका टीकाकरण 5 सितंबर के पहले कर लो और उसके लिए अगर ड्राइव लेना है स्पेशली तो भी लो, प्रायोरिटी देना है तो भी करो. इस तरह से हमने सर्कुलर कलेक्टर्स और कमिश्नर्स को भेजा है. तो टास्क फोर्स है जो गाइड करता है एपिडेमिक में, वह टास्क फोर्स और हमारे स्वास्थ्य विभाग के हमारे सचिव, ये सभी लोग उनके सामने जो चित्र है वो रखेंगे और उसके बाद यह ज़रूर एक अंदाज व्यक्त किया गया है कि निश्चित तौर पर जो फेस्टिवल सीज़न है उसके बाद ज़रूर संक्रमण की चांसेस बहुत ज़्यादा है और तब वो थर्ड वेव का अंदाज जो व्यक्त किया गया है उसके माध्यम से जो दिसंबर के दरमियान लोकल सेल्फ गवर्नमेंट के जो चुनाव होने जा रहे हैं या हो सकते हैं या ड्यू है तो उसको हम आगे करना ज़रूरी है. यह सब जो भी सही चित्र है वो उनके सामने रख के यह अथॉरिटी को ज़रूर विनती की जाएगी कि आप यह जो चुनाव है वो आगे बढ़ाएं और उनको पूरा अधिकार होता है उसके बाद में निर्णय लेने का. सर दूसरी तरफ हम देख रहे हैं, आपने कहा कि केरल का आपने एग्जांपल दिया,
सर उत्तर प्रदेश में पिछले इसी साल लोकल बॉडी चुनाव होने के बाद सेकेंड वेव काफी तेजी से रहा था, संक्रमण फैला। क्या वैसी आशंका महाराष्ट्र में भी आप देखिए लोकल बॉडी चुनाव अगर नहीं, ज़रूर देखिए, जब चुनाव होते हैं तो लोग बिल्कुल है कोई उसमें कोई रस के हमने थोड़ा सतर्कता बरतना चाहिए।